चला आज आपण बघूया मिशो स्कॅम कसं करतो. हा प्रोडक्ट मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. मिशो एकदम असं भंगार ॲप आहे असं मला वाटतंय. आपल्यासोबत खूप स्कॅम करते. पहिलं तर हे कापड कसं क्रॉसमध्ये दिलं आहे. हे कापड मी 5 मीटर मागवलं होतं. ॲक्च्युली हे 2 मीटरसुद्धा कापड नाही आहे. आपण मोजून दाखवते मी. हे 1 मीटर झालं. हे फक्त 95 सेंटीमीटर, ते पण क्रॉसमध्ये आहे. टोटल हे कापड ना 2 मीटरसुद्धा कापड नाही, 1.5 मीटर फक्त हे कापड आहे. मिशो आपल्यासोबत अशा प्रकारचे अनेक स्कॅम करते. माझ्यासोबत झालेला हा दुसरा स्कॅम आहे. त्यानंतर अजून एक स्कॅम झाला आहे. हा मी एक लाईटचा बोर्ड मागवला होता. त्याच्यामध्ये कुठलीही पिन ॲडजस्ट होत नाही. ह्याचीही दिलेली सुद्धा पिन ह्याच्यामधून जातसुद्धा नाही खाली. हे असं आहे मिशोचं स्कॅमर. आपल्यासोबत सगळ्यांसोबत असंच घडायला लागले. आपण प्रोडक्ट मागवतो तशी क्वालिटी देत नाही आणि पैसे तर सगळे भरून घेतलेले असतात. सगळे पैसे देऊन सुद्धा आपण जर असं म्हणजे न सांगण्यासारखा शब्द झाला आहे. की एवढा आपण पैसे गुंतवतो कारण की दुकानात बाय केलेलं बरं ना. त्यापेक्षा आपण असं घेतो आणि हे असं बाद लागतो, याचा काहीच उपयोग होत नाही. हा बोर्ड मग सगळा बाद झाला आणि जवळजवळ म्हणजे 400 रुपये वाया गेले. हा बोर्ड वाटतोय असं मला वाटलं याच्यामध्ये भरपूर खूप सारे पिन्स वगैरे बसतील, माझ्या उपयोगाचा आहे म्हणून मी हा ऑर्डर केला होता म्हणजे शिलाई मशीनसाठी. पण हाही बोर्ड बाद लागलेला आहे. ह्याची आहे ही पिनसुद्धा बसत नाही. मग बाकीच्या पिन तर कधी बसणार. एकदम भंगार क्वालिटीचा दिलेला आहे. त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काही सुद्धा नाही आहे हे बोर्ड. मिशोचे हे माझ्यासोबत झालेले 2 स्कॅम आणि अजून एक खूप मोठा स्कॅम मिशोने माझ्यासोबत केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की मिशोचं हे असं प्रत्येक वेळी सगळ्यांसोबत होत असेल का? माझ्यासोबत जास्त करून झाले. मला कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत असं झालं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की आपण मिशो विरुद्ध काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर कस्टमर केअर काय म्हणते की तुम्ही ते रिटर्न केलं नाही, प्रोडक्ट रिटर्न केलं. ह्या प्रोडक्टसाठी मी किती वेळा कस्टमर केअरला कॉल केला. कस्टमर केअर म्हणते की आमच्या हातात काहीच नाही, आधी तुमचा प्रोडक्ट आमच्याजवळ आलाच नाही, रिसीव्ह झाला नाही. मग मला नक्की कळत नाही की स्कॅम कोण करत आहे. एकतर हे प्रोडक्ट जे आपल्याला एकदम कमी क्वांटिटी दिलेला आहे, जबकि हा प्रोडक्ट मी 5 मीटर क्वांटिटीमध्ये मागवला होता. हे 1.5 मीटरसुद्धा नाही आहे कापड. हा स्कॅम तर आहेच आहे. प्लस अनेकांसोबत कोण फेसवॉश क्वांटिटीमध्ये जे काही वस्तू मागवतो आपण ना, ती वस्तू आपल्याला मिशो देतच नाही आहे. मिशोनं असा प्रत्येक वेळी चालवलेला आहे. कस्टमर केअरला कॉल केला, कस्टमर केअरमध्ये आम्ही आमची सर्व्हिस चांगल्या प्रकारे दिलेली आहे. तुमच्या इकडून व्यवस्थित आली नाही. कस्टमर केअर हे मान्य करायला तयार नाही की त्यांच्यासोबत हा जरा आपल्यासोबत एका स्कॅम झाला. आपण त्यांना सांगायला गेलं तर कस्टमर केअर कधीही आपली गोष्ट समजून किंवा ऐकून घेण्याची तयारीत नसते. आणि प्लस आपली भाषा मराठी असल्याने आपण जास्त करून हिंदी बोलत नसलं तर आपल्याला कधी आपल्या हिंदीमध्ये काय शब्द सुचत नाहीत की जसं की आपल्याला स्कॅम कसा झाला हे समजून सांगू शकत नाही. सगळेच जणांना सांगू शकतात. काही जणांची मराठी भाषा आहेत ना, त्यांना ते समजावून सांगणं कठीण झालं थोडंफार. पण एखादं गप बसू शकते की बाबा माझ्यासोबत थोडाफार स्कॅम झाला म्हणून. पण त्याच्यासोबत खूपच मोठा स्कॅम झाला असं त्यांनी काय करायचं ना. असं म्हणजे प्रत्येक वेळी मिशोचं दादागिरी झाल्यासारखं झालं ना. म्हणजे त्यांच्याकडून ऑर्डर घ्या, सगळे पैसे भरा. प्लस आपण कसं एखादी प्रॉब्लेम झाला म्हणून कस्टमर केअरला आपण कॉल वगैरे करतो, तर कस्टमर केअर ते त्यांच्यावरती येऊ पण देत नाहीत. आणि डिलिव्हरी बॉय ते पण हे प्रोडक्ट घेऊन गेले. जवळजवळ माझं हे प्रोडक्ट 1 महिना त्यांच्याजवळ होतं. त्यांनी तरीसुद्धा ते त्यांच्याकडं पोचलं आहे किंवा ते त्यांनी रिसीव्ह केला असा मेसेज त्यांनी टाकला नाही. आता हा झालेला तोटा आपल्याला सहन करावा लागणार आहे. मिशोवरून वस्तू खरेदी करताना क्वांटिटीमध्ये घ्यायची नाही, एवढं डोक्यात ठेवून सगळ्यांनी घ्यायचं. आणि बाकीच्याही वस्तू घेताना शक्यतो इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये तर अजिबात मिशोवरती विश्वास ठेवण्याच्या मापाचं ॲप नाही आहे. ते एकदम फेक ॲप. सगळ्यांसोबत असा स्कॅम झालेला आहे. मी शॅम्पू 2 बॉटल ऑर्डर केल्या होत्या. त्याच्यामध्ये एकच बॉटल दिली आणि एक दिली नाही. कलरच्या बॉटलचं पण तसंच अनेक असे स्कॅम झालेले आहेत माझ्यासोबत. पण माझी लेटेस्टमध्ये स्कॅम झालेला आहे म्हणून मी तुम्हाला लगेच सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा आपण मिशोवरून ऑर्डर करायची का नाही हे आपण ठरवायला लागतं आता. कारण की आपण ऑर्डर करतो बाबा हा चांगले येईल, घर बसले सुविधाच्या हिशोबाने आपण बघतो, पण तसं होत नाही आपल्यासोबत. हाही एकही पिन ह्याच्यामध्ये बसत नाही. असा हा बोर्ड खराब लागलेला आहे आपल्याला.